शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज 5व्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार सुरू. एकनाथ शिंदे सत्तेत ही लोकशाहीची थट्टा. कालच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद, तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवल्याचाही आरोप. वर्षावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्ये 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास. दोघेही जलजीवन मिशनची बैठक सोडून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. दिल्लीत शरद पवारांची पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर झालेल्या बैठकीला महत्त्व. मतदारसंघातील कामांबाबत चर्चा झाल्याची खासदारांची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज विद्यार्थी आंदोलनावर लोकसभेत उत्तर देणार, तर भाषण देण्याऐवजी राजीनामा द्या, राहुल गांधींची मागणी. 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार, तर पालकमंत्री पदाबाबतचा मान कधी, राजकीय वर्तुळात चर्चा. आज तिन्ही ठाकरेंचा दौरा. उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी करणार. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, तर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये खड्ड्यांची पाहणी करणार. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. आता 7-12 नाव नसलेले शेतकरीही येणार रेकॉर्डवर. शेतकऱ्यांच्या अॅग्रिस्टॅकचा मार्ग मोकळा. कर्जमाफी, इतर योजनांचा लाभ मिळणार. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात येलो अलर्ट. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार. हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा. आणि 17 ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिनाभरामध्ये मराठी न शिकल्यास रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द. परिवहन विभागाचा अल्टिमेटम, तर मराठी शिकण्यासाठी आणखी 100 दिवस मुदत द्या. हाजी अराफत यांची मागणी.